तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। पूरग्रस्त व्यापारी मदतीपासून वंचित, पंचनामे होऊन देखील मदतीला होतोय विलंब। माजी आमदार संजय कदम आक्रमक, व्यापाऱ्यांसह तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण। रोह्यात पकडले तोत्या अधिकारी, एका दुकानदाराला लुटण्याचा केला प्रयत्न, तोत्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना ठोकल्या बेड्या। मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम, घाणेकुंटे येथील सर्व्हिस रोडवर चक्काजाम, 2 तास वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक संतप्त। आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। 2023 तसेच 2024 साली आलेल्या पुरामध्ये खेडमधील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षी शेकडो खेडमधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले। त्यांचे पंचनामे देखील झाले, मात्र काही लोकांनाच शासनाकडून मदत मिळाली। निधी प्राप्त झाल्यानंतर मदत दिली जाईल असे सांगण्यात आले, मात्र अद्यापही पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळाली नाही। वारंवार प्रशासनाच्या दरबारी दाद मागून देखील नुकसान भरपाई मिळत नसल्याने दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम आक्रमक झालेत। त्यांनी आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिनानिमित्त खेडच्या तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। वर्षी व ह्या वर्षी जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे नागरिकांच्या व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, त्याचे पंचनामे झाले, मात्र मागच्या वर्षीचे देखील अर्ध्यापेक्षा कमी लोकांची नुकसान भरपाई मिळाली व इतरांना अद्याप मिळालेली नाही। ह्या वर्षी देखील अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। तर शासन नक्की करतंय काय, हा सामान्य जनतेला आणि व्यापाऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। नुसती योजना राबवायचा म्हणून घोषणा करायच्या, मात्र जे खरंच ज्यांना गरज आहे, जे छोटे व्यापारी आहे ज्यांचे नुकसान झालंय त्यांना अद्याप पैसे मिळत नाही। ह्या निर्दयी सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो। खेड नगर परिषद हद्दीमध्ये 2023 ला पुराचं पाणी बाजारामध्ये शिरून व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्या नुकसानीमध्ये तहसीलदार तलाटे यांच्याकडून पंचनामे करण्यात आले। पंचनामे करून तलाटे तहसीलदारांच्या मार्फत माहिती राज्य शासनाला दिली। राज्य शासनाने अजूनही 2023 चे आपत्तीमध्ये आपत्ग्रस्त व्यापाऱ्यांची मदत दिली नाही। आम्ही सातत्यानं तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करतोय। तहसीलदार सांगितले आम्ही तुम्हाला 24 चे पंचनामे होण्यापूर्वी मदत देऊ। 23 ला पूर त्याच्यामध्ये 2-3 वेळा भरला, 24 चा पूर 4-5 वेळा भरला। 23 चे पंचनामे पडून आहेत, 24 चे पंचनामे पडून आहेत। आपत्ती काळामध्ये अशा पद्धतीने कोकणामध्ये काम होत असते। कोकणामध्ये घोषणा केली जातात की आपत्ती आणि पुनर्वसनासाठी 5000 कोटी दिलेले आहेत। 5000 कोटी देताना इथं 1000 कोटी रुपये देताना सुद्धा तहसीलदार आणि कलेक्टरकडे या ठिकाणी पैसे नसते। आणि त्याच्याबाबत या ठिकाणी आंदोलन करण्यापूर्वी आम्ही खेड तहसीलदार सोनावणे साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं। त्यांनी सांगितले गणपतीपूर्वी आम्ही 1 पैसा ठेवणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर त्यांनी पैसे त्याच्यामुळे आम्हाला शब्द दिला। गणपती गेला, दसरा आता आला आणि म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की 2 ऑक्टोबर पर्यंत गांधी जयंतीपर्यंत आम्हाला पैसे पूर्वी मिळाले नाहीत। तर आम्ही गांधी जयंतीच्याच दिवशी आले 2 ऑक्टोबरला सगळे व्यापारी बाजारातले आमचा व्यापार बंद ठेवून व्यापारी आज त्या ठिकाणी उपोषणाला आलेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज साखळी उपोषण केलेलं आहे। आणि म्हणून सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशा पद्धतीने लोकांची त्याच्यामध्ये छळ करत असेल तर त्याचा आम्ही त्या शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो।
खेड तालुक्यातील घाणेखुंट येथील मुंबई गोवा महामार्गाच्या पश्चिमेकडे सर्व्हिस रोडला भले मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये अनेक पादचारी दुचाकी चालक यांचे अपघात होत आहेत। 4 चाकी वाहनांचे टायर अडकून गाड्या अडकून पडत आहेत व त्यांचे नुकसान देखील होत आहे। परिणामी लोटे व घाणेखुंटमधील शेकडो ग्रामस्थ रिक्षा चालक आक्रमक झालेत आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून सर्व्हिस रोड बंद केलाय। संतप्त ग्रामस्थांनी महामार्गाचे ठेकेदार असलेले कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधलाय, मात्र कोणीही अधिकारी फोन उचलत नव्हते आणि उचलला तर मी गावी गेलोय, मी दुसऱ्या ठिकाणी आहे अशी विविध कारणे सांगत होते। म्हणून संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक पोलीस दूरक्षेत्राला याबाबत कळवले। लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील, कॉन्स्टेबल सुनील पडळकर, कॉन्स्टेबल विशाल धाडवे, कॉन्स्टेबल माळी यांच्यासह तात्काळ घाणेखुंटमधील सर्व्हिस रोड येथे पोहोचलेत। येथे संतप्त ग्रामस्थांमधील सुरेश कांबळे, रवींद्र काते, भार्गव देवळेकर, महेंद्र मोरे, उमेश महाडिक इत्यादींनी पोलीस प्रशासनाला सर्व्हिस रोडची दुरावस्था दाखवली आहे व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताबाबत सांगितले। यावेळी महामार्गाच्या ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाचा पाढा वाचून दाखवलाय व जर ठेकेदाराने सर्व्हिस रोडची दुरुस्ती वेळेवर आणि उत्तम दर्जाची केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय। लोटे घाणेखुंट या सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था, तिथे होणारे बाईकवाल्यांचे ॲक्सिडेंट, मोठ्या गाड्यांना लागणारे खाली खड्डा मोठ्या प्रमाणात पडले असल्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गाड्या आणि ह्यांना लागणारे त्यांना होणारी सर्व त्या गाड्यांची हानी, हे सगळं पाहता हे निकृष्ट दर्जाचं काम या हायवेवाल्यांनी केलंय। फक्त गाववाल्यांना चुना लावायचं काम या लोकांनी केलेलं आहे। इथं कोण अन्यायाविरुद्ध आता इथं आवाज नागरिकांनीच उचललेला आहे, तेव्हा या नागरिकांच्या साथीला हे तुमच्या पत्रकारांची जोड हवी म्हणून आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत। आणि जोपर्यंत या इथं त्या हायवेचे कामगार कर्मचारी इथं येत नाहीत, अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही या इथून गाडी या पोलीस स्टेशनला सुद्धा याची कल्पना आम्ही दिलेली आहे की ह्या रोडला गटर नाही, बाजूला गटर झाल्यानंतरच ह्या विषयाला कुठेतरी हा पाणीला जायला मार्ग नाही, म्हणून हा परत आज काम केलं तर संध्याकाळी परत पाऊस येणार, पाऊस पडल्यानंतर परत हा विषय रस्त्याचा खराब होऊन जाणार। त्यासाठी सगळ्यांना आम्हाला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना एकच विषय सांगायचा आहे की आता जो काम होईल तो उच्च दर्जाचं व्हायला पाहिजे, नाहीतर काम आम्ही इथं होऊन देणार नाही। प्रत्येक जर या हायवेला बघितलं, मग कोल्हापूर आणि इतर ठिकाणी जर बघितलं तर आणि ते हायवे जिथं MIDC चालू आहे तिथं मात्र 500 फुटावरती त्यांनी पोल लावले आहेत आणि जिथे हायवे चालू आहे बीर लोटे ते आवाशीपर्यंत तिथे कुठेही लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट जे होतात, अपघात होतात। सर्व्हिस रोडची अवस्था ही खराब झालेली आहे। लोक चालता येत नाही, लोकांना जाता येत नाही। प्रत्यक्षात जर येत नसतील तर पोलीस स्टेशनला जाऊन आपण एखादं मोठं निवेदन देऊन त्यांना गाडीत घालून इथं आणून किंवा हायवे बंद करणं हा एक पर्याय आहे। तर मला वाटतं ह्या पर्यायाला आपण सर्वांनी सहमत राहावं एवढी विनंती करतो। मुंबई गोवा महामार्गावरील लोटे घाणेखुंट या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला जे सर्व्हिस रोड केले गेलेले आहेत, या सर्व्हिस रोडचं आणि महामार्गाचं काम हे कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीला देण्यात आलेलं आहे। मात्र येथील पंचकृषीतल्या सर्व ग्रामस्थांचा आणि वाहन चालकांचा असा आरोप आहे की हे काम अगदी निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। दोन्ही बाजूची सर्व्हिस रोडला कुठेही गटारांची सोय व्यवस्थित केलेली नाही आहे, त्यामुळं पावसाचे पाणी या सर्व्हिस रोडवरती येऊन भले मोठे खड्डे पडलेले आहेत, ते आपण पाहू शकता या दृश्यांमध्ये। आणि या खड्ड्यांमध्ये वारंवार अपघात होत असून काल 2 दुचाकी चालकांचे इथं अपघात झालेले आहेत। त्यामुळे इथं संतप्त ग्रामस्थांनी इथं सर्व्हिस रोड पूर्ण ठप्प केलेला आहे आणि महामार्गाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांच्यापैकी कोणाकडूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे इथं ग्रामस्थांनी हायवेवरती रास्ता रोको करण्याचा असा इशारा दिलेला आहे। ग्रामस्थांनी इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील बोलवून घेतलेलं आहे, कोणत्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था हे नको म्हणून। आणि अशा प्रकारे इथलं हे आंदोलन आता कुठपर्यंत जात आहे, इकडे पाण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आमरेसह माझे कोकण, ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड। मुंबई गोवा महामार्गावर एक ट्रक भोसते घाटातील अवघड वळणावर संरक्षण भिंतीला धडकून कलंडलाय।
या अपघातात एक जण जखमी झालाय। भोसते घाटातील या अवघड वळणावर आतापर्यंत गेल्या 6 महिन्यात 20 ते 25 अपघात झाल्याची नोंद आहे। हे अवघड वळण अपघातांचा नवीन ब्लॅक स्पॉट ठरलाय। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मंगळवार दिनांक 1 रोजी सायंकाळी 4 वाजता 5 तोतया इन्कम टॅक्स अधिकारी हे एका व्यापारी शौकत अन्सारी यांच्या दुकानात गेलेत व आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत असं सांगून आम्हाला तुमच्या घरातलं सर्चिंग करायचं आहे। तर शौकत अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना विचारू लागले व घरामध्ये शिरले। शौकत यांनी सतर्कता दाखवून त्यांना विचारले तुमचा ID कुठे आहे, तर बनावट ID दाखवून बनावट सर्च वॉरंट दाखवून त्यांना शौकत यांनी घाबरवले। तर शौकत यांनी सतर्कता दाखवून लगेचच रोहा पोलीस स्टेशनला कॉल केलाय व अशी माणसं आलेली आहेत तात्काळ माहिती दिली व लगेचच रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचले व त्यांना ताब्यात घेतले। 5 जणांपैकी 3घांना ताब्यात घेतले आहे व 2 जण फरार असून त्यांचा शोध रोहा पोलीस करत आहेत। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, बनावट इन्कम टॅक्स ID, बनावट सर्च वॉरंट सापडलेत। आरोपी मुंबईचे असून शौकत आणि आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग टळलाय। अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत। शौकत अन्सारी आहे। माझा दुकान न्यू लकी स्टोर नावाने एसटी स्टँड समोर आहे। आज 4:15 आधी 3:30 पावणे 4ला हे दुकानात आले। 5 जण होते। त्यांनी काही चौकशी काढली। आम्ही इन्कम टॅक्सवरून आलोय। मी दुकानात नसताना मी घरी होतो। दुपारी 2ला मी येतो घरी, 4 वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी। ते भावानी दुसरंच काय सांगितलं, बोलते तुमचा घराचा ॲड्रेस द्या, हे द्या। त्या भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही। त्यांनी काही चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळे ते चेकिंग करायला लागले। सर्च वॉरंट ना दाखवताना काहीच नाही, डॉक्युमेंट्स ID त्यांना बोलला ID दाखवा, ते ID पण नाही दाखवतात। मग मला थोडा संशय आला। मी बोललो काहीतरी गडबड आहे। मी त्यांना पहिले बोललो बाबा घरातनं बाहेर निघा, आमच्या घरात लेडीज आहेत, सगळं घरातनं पहिले बाहेर जा। ते थोडी दमदाटी करायला लागले, आम्ही पोलीस हे करू पोलीसला। मी बोललो पोलीसलाच मी बोलवतो, तुम्ही थांबा इथे, मी पोलीसला बोलवतो, पहिले तुम्ही बाहेर व्हा। तर मग ते थोडे हे झाले, थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो। तेवढ्यात पोलीसला आम्ही इन्फॉर्म केला, तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला। त्यातनं 2 माणसं फरार झाले, 3 जण आहेत ते पोलिसांनी आतमध्ये ठेवले त्यांना। रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये साधारण 4-4:30च्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यू लकी त्यांचं स्टोअर्स आहे। त्या स्टोअर्समध्ये एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं 5 व्यक्ती आल्या आणि त्यापैकी 5 व्यक्तींनी सांगितलं की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत, आपल्या घरी जे आहे का इलिगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही, या संदर्भामध्ये त्यांच्याकडे चौकशी केली। तसंच त्यानंतर दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे इतरत्र सर्व चेक केले। त्यानंतर त्यांना जे आसिफ शौकत अन्सारी आहेत यांच्या घरी गेले। घरी जाऊन सुद्धा त्यांनी कपाट वगैरे किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली। ज्यावेळी शौकत आसिफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला, तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळवलं। मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे घेऊन सदर घटनास्थळी गेलो। त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत। प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत, अनोळखी इसम, तर ते तोताई असल्याची प्राथमिक माहिती आहे। अधिक चौकशी करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करीत आहोत। सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। अज्ञाताकडून हे बॅनर लावल्याचे त्यावरील मजकुरावरून कळते। हे बॅनर मालवणी भाषेत लिहिण्यात आले आहेत। यात केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली आहे त्यात लिहिले गेले। हे बॅनर कोणी लावले असावेत याबाबत अद्यापही कळू शकले नाहीये। या बॅनरवरची सावंतवाडी शहरात मात्र सकाळपासून जोरदार चर्चा चालू आहे। महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज महाड नगरपालिकेच्या 65 कोटी रुपयांच्या नवीन जल योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले।
यावेळी महाडमधील प्रमुख अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आलाय। महानगरपालिकेमध्ये वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन शासनाकडून केंद्र शासनाला नवीन जलवाहिनीसाठी मागणी करण्यात आली होती। या मागणीनुसार अमृत 2 अभियान अंतर्गत नवीन जलवाहिनीसाठी मंजुरी मिळाली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर विभागाच्या प्रशासकीय मंजुरीनंतर या योजनेचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले। दिल्ली येथील एका कार्यक्रमामध्ये हे भूमिपूजन करण्यात आले असून महानगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे तसेच महाडमधील शिवसेना आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। साथियों, आज से 1000 साल बाद भी जब 21वीं सदी की भारत का अध्ययन होगा तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जाएगा। एक नए उमंग, नए विश्वास के साथ पूज्य बापू को सच्ची श्रद्धांजलि का एक काम लेकर के चल पड़े और हम इस देश को चमकाने के लिए गंदगी न करने का शपथ लेते हुए स्वच्छता के लिए जो भी कर सकते हैं पीछे न हटे। मेरी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत। हम जहां भी रहेंगे, चाहे वो घर हो, मोहल्ला हो या हमारा बस्ती, हम गंदगी न करेंगे, न गंदगी बोलने देंगे और स्वच्छता ये हम हमारा सहज स्वभाव बना सकते। इस प्रकार हम अपने पूजा स्थल को साफ सुथरा रखें, वही भाव हमें अपने आसपास के वातावरण के लिए जमाना। आता आपल्या महाड शहरामध्ये सद्यस्थिती अंदाजे 65 लाख लिटर पाणी आपण दिवसा वापर करतो। त्याच्यामध्ये वाढ होऊन नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे आपल्याला दिवसाला 130 लाख लिटर म्हणजे दुप्पट पाणी पुरवठा मिळणार आहे। याकरिता MSEB द्वारे सुद्धा विद्युत पुरवठा केला जाणार आहे। तसेच या योजनेच्या अंतर्गत आपण सोलर ग्रिड सिस्टीम द्वारे देखील विद्युत पुरवठा करून घेणार आहोत आणि ही यंत्रणा हाताळण्यासाठी आपल्याला ऑटोमेशनचा SCADA सॉफ्टवेअर यूज केला जाणार आहे। या योजनेमध्ये महाड शहरातील जवळपास सर्वच वितरण नलिका नव्याने स्थापित करण्यात येणार असून त्यांची अंदाजे 47 किलोमीटर लांबी असणार आहे। या जलवाहिनीद्वारे पूर्ण शहरामध्ये वितरण नलिका झाल्यानंतर सर्वांनाच नवीन नळ जोडणी देण्यात येणार आहे। परंतु मी आपणास सर्वांना असं सांगू इच्छितो की ज्या लोकांची पाणीपट्टी थकीत असणार आहे त्यांना हे नळ कनेक्शन देण्यात येणार नाही। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथील स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर यांनी महात्मा गांधींचे स्टोन आर्ट साकारले। नदीतील दगडावर कोणताही आकार व प्रक्रिया न करता रंगाची उधळण करत सुमन दाभोलकर हे विविध सामाजिक विषयावर स्टोन आर्ट साकारतात। यातूनच त्यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्टोन आर्ट साकारत आगळीवेगळी आदरांजली व्यक्त केली आहे। नमस्कार, मी सुमन दाभोलकर। आज सर्वांनाच माहिती आहे की आज महात्मा गांधीजी यांची जयंती आहे, तर त्या जयंतीनिमित्त मी महात्मा गांधीजींचं स्टोन आर्ट साकारण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही हे पाहू शकता स्टोन आर्ट। हे नदीत सापडणाऱ्या दगडापासून केले आहे। ह्याला कोणताही आकार दिलेला नाही आहे। हा मूळ दगड आहे, तुम्ही पाहू शकता। आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक मंडळामध्ये महापुरुषांचे पुतळे असलेला परिसर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। रत्नागिरी शहरामध्ये शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बाळनाका येथील ओबीसी नेते शामराव पेजे यांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच लक्ष्मी चौकातील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा व परिसर भाजपा कार्यकर्त्यांनी स्वच्छ केलाय।
ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्षाने ओबीसी जिल्हाध्यक्ष कृष्णकांत जठार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याभरात स्वच्छता मोहीम राबवली आहे। शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरामध्ये राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकारी यांनी मेहनत घेतली आहे। यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह प्रशांत डिंगणकर, मंदार मयेकर, सुप्रिया रसाळ, संदीप रसाळ, सायली बेर्डे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्यासमोर मराठा आरमार संग्रहालय उभारण्यात येणार आहे। या आरमार संग्रहालयात मराठा आरमारात वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या बोटी, त्यावेळेची जहाजं हुबेहूब प्रतिकृती बनवून ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे मराठा आरमाराचा इतिहासाचा उलगडा केला जाणार आहे। यासाठी राज्य सरकार 5.5 कोटी रुपये खर्च करून हे मराठा आरमार संग्रहालय उभारणार आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवसृष्टी पाठोपाठ देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर मराठा आरमार संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पहिले असे भारतातील राजे होते की ज्यांनी स्वतःचं आरमार उभारलं आणि कदाचित जर देवाने अधिकचं आयुष्य छत्रपतींना दिलं असतं तर ब्रिटिश किंवा युरोपियन देश आपल्या भारतामध्ये शिरकाव करू शकले नसते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे त्यांचं यथायोग्य स्मारक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं नेव्हल हेडक्वार्टर होतं, त्यांचं जे नौदलाचं मुख्य केंद्र होतं हे विजयदुर्ग किल्ला होतं आणि त्याच्यामुळे तो अभेद्य असा किल्ला आहे। त्या ठिकाणी 3 प्रकारच्या तटबंदी आहे। तिथं आम्ही वेगळा प्रकल्प मंजूर केलेला आहे, त्याची किंमत साधारण 5.5 कोटी रुपये आहे। परंतु हे अतिशय भव्य असं स्मारक असू शकतं ज्याचे संकल्पना चित्र मी कालच पालकमंत्री महोदयांना दाखवले, कारण ते स्वतः PWDचे मिनिस्टर सुद्धा आहे। त्याच्यामुळे त्यांच्या डिपार्टमेंटच्या वतीने हे सादरीकरण व्हायला लागेल मुख्यमंत्री महोदय आणि इतर उपमुख्यमंत्री महोदयांना, तर ते लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा आहे। नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार रायगड अलिबाग यांच्या अंतर्गत तसेच रायगड जिल्हा पोलीस दल, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, वर्सोली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने दिनांक 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत वर्सोली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली आहे। या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बस्तेवाड, राखीव पोलीस निरीक्षक बाविस्कर सर, गेल इंडिया लिमिटेड उसरचे महाप्रबंधक जितीन सक्सेना, रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, स्वयंसिद्ध संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉक्टर राजाराम हुलवान, रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे सुरेश पाटील व ग्रामपंचायत वर्सोलीचे सहकारी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या स्वच्छता मोहिमेस शुभेच्छा दिल्यात व उपस्थितांना उद्बोधित करताना कचरा टाकणारे हे कचरेवाले असतात तर कचरा उचलणारे हे स्वच्छता दूत असतात असे सांगितले। आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त आम्ही नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग आणि जिल्हा प्रशासन, रायगड पोलीस दल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या माध्यमातून आम्ही अलिबाग येथील वर्सोली समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलं आहे। आणि या आयोजनाच्या माध्यमातून बरेचसे नागरिक, सुजाण नागरिक आहेत, पोलीस कर्मचारी होते, अधिकारी वर्ग होता आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता मोहीम राबवली। आणि ही स्वच्छता मोहीम करत असताना आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल्स, दारूच्या बॉटल्स खूप मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही बघताय की हा कचरा गोळा केलेला आहे। बरेचसे युवक युवती या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि ज्याच्या माध्यमातून एक समुद्र सफाईचा एक उपक्रम आम्ही केला आहे। गेल इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला इथे सहकार्य मिळालं आणि ही स्वच्छता मोहीम आज या ठिकाणी यशस्वी झाली। शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियातील पेजारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाहीये, त्याची प्रचिती सध्या येत आहे।
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा आज पेझारी इथे पार पडलाय। या निमित्ताने शेकापमधील विसंवाद थेटपणे समोर आलाय। या मेळाव्याचे नेतृत्व शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांच्या सूनबाई चित्रलेखा पाटील यांनी केले आहे। मेळाव्याला उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आले। मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील महिला उपस्थित नव्हत्या। आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं नव्हतं असा दावा जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी केलाय। असेल तर ती फक्त एक महिला नेऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही एक महिला आघाडी म्हणून महिलांबरोबर संवाद केला पाहिजे, त्यांची वैचारिक उंची वाढवली पाहिजे आणि त्यांचे खऱ्या अर्थाने जे सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत, त्यांच्यापर्यंत तू पोचली पाहिजे। आणि मग तेव्हाच आम्ही सगळे मंडळी बसलो आणि असं ठरवलं की आपण एक 20 ते 25 या तालुक्यात आणि या विभागात जिथे आमचा चांगला संपर्क आहे तिथे मेळावे घ्यायचे। आणि म्हणून आम्ही लेक शिवबाची या नावाने मेळावा घेतला। मला वाटतं हे नावच सगळं काही सांगून जातं, कारण की हे नाव आपल्याला सांगतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेनी, आपल्या गावातल्या पाड्यातल्या प्रत्येक महिलेनी सगळी पुढे नेले पाहिजे। बघा, इथे ह्या पंचकृषीमध्ये बचत गटांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि अनेक संस्था असे कार्यक्रम घेतात। तर त्यामुळे त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम घेतला असावा। फेडरेशनने, रायगड जिल्हा बचत गट फेडरेशनचा तो कार्यक्रम आहे, तर त्यांनी आमंत्रित का नाही केलं हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे। ह्याचं उत्तर मी कसं देणार? पण बचत गटाच्या महिलांनी मला फोन करून विचारलं की असा असा मेळावा आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे, पण तिथं तुमचं नाव घेतलं गेलं नाही आहे किंवा तुम्ही आम्हाला आमंत्रित करायला त्यांच्याबरोबर दिसला गेला नाही आहे, तर काय ताई? असा जेव्हा प्रश्न आला तर मला असं वाटतं की सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी कुठची संस्था जर येत असेल तर त्यांचं नुकसान होता कामा नये, तर त्यांनी तो कार्यक्रम अटेंड केला पाहिजे। त्या अनुषंगाने मी त्यांना तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी सांगितलं। उरला प्रश्न मला आमंत्रित का केला गेला नाही, तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। याचं उत्तर मी कसं देणार? खरं तर सांगायचं झालं तर हा जो संवाद मेळावा महिलांना साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तो कार्यक्रम जिथे होतोय तर ते ग्राउंड हे पेझारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतं आणि तिकडचे जिल्हा परिषद सदस्य हे चित्राताई पाटील आहे। तर राईट घेतला, शहापूर मतदारसंघ चालू होतो, तिथे माझी आई भावनाताई पाटील ही जिल्हा परिषद सदस्य आहे। परत ऑपोजिट साईडला जर बघितलं तर माझी वाईफ सुमन पाटील ही आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच आहे। तर आता कदाचित आम्हाला काय आमंत्रण नाही, म्हणजे मी तर आता सपोज आता महिलांचा मेळावा आहे तर महिला आमच्या या घरातल्या 3 ॲक्टिव्ह महिला आहेत, त्यांना तर इथे बोलवलं नाही आहे। कदाचित त्यांच्या बिना म्हणजे त्यांची आवश्यकता नसेल म्हणून बोलवलं नसेल। खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या महाड येथील श्री वरद विनायकाच्या मंदिर विश्वस्त कमिटीवर स्थानिक महाड येथील ग्रामस्थांचे सदस्य असावेत अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती। याबाबत बैठक पार पडली होती। त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी 30 सप्टेंबर सोमवारी सायंकाळी ग्रामस्थ व मंदिर कमिटी यांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत ग्रामस्थ ठरवून देतील त्या सदस्य कमिटीला कमिटीवर घेण्यासाठी सहकार्य करील असा तोडगा काढून निर्णय घेतल्याने विश्वस्त कमिटीवर नवीन सदस्य घेण्याचा तिढा सुटणार आहे। खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी असणाऱ्या चौथा गणपती म्हणून महाड येथील श्री वरदविनायकाचे स्थान असल्याने या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येत असतात। त्यामुळे या पवित्र स्थानाच्या मंदिर कमिटीवर स्थानिक महाड येथील सदस्य असावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने याबाबत अस्तित्वात असणाऱ्या विश्वस्त कमिटीकडे मागणी केल्याने या ग्रामस्थांच्या मागणीला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार 30 सप्टेंबर रोजी मंदिराच्या सभागृहात बैठक संपन्न झाली। ग्रामस्थांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी एक छोटासा विषय झाला, त्याच्यातून गावातले विश्वस्त का नाही, जर एखादा इथे घटना घडली तर विश्वस्त ठाण्यावर सगळे विश्वस्त हे ठाण्याला राहतात। रायगड जिल्ह्यातील किंवा महड गावातील एकही विश्वस्त नाही,
मग उद्या कुठलाही इथे घटना घडली किंवा काय अनुचित प्रकार घडला तर त्याच्यासाठी स्थानिक विश्वस्त असावे हा विषय लावून धरला। त्या विषयाला अनुसरून विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांची बैठक आज 20 तारखेला घेण्याचे ठरले। या विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत सखोल चर्चा होऊन ग्रामस्थांना विश्वस्त मंडळात घेण्यात आणि जे विश्वस्त मंडळात घेण्यासाठी जी घटनेत तरतूद आहे ती घटना बदल करण्यासाठी जे विश्वस्त मंडळाकडून जे मदत लागेल किंवा विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त म्हणून घेण्यास जे मदत लागेल ते विश्वस्त मंडळ पूर्णपणे सहकार्य करेल आणि ग्रामस्थांपैकी विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात 50% पेक्षा जास्त सदस्य विश्वस्त मंडळामध्ये दाखल करून घेण्यात विश्वस्त मंडळाचा कुठल्याही प्रकारचा हरकत नाही। आता त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया। ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन दोघांमध्ये समन्वयाने निर्णय घेण्याचे ठरले आहे। पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील 1ली ते 4थी 1995 ते 1999 बॅचमधील विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनंतर एकत्र येत प्रचिती फार्म हाऊस बोरगाव येथे गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा केलाय। आजच्या धावपळीच्या युगात सर्वजण आपापल्या नोकरी व व्यवसायात सेटल झाले आहेत। काही पेणमध्ये तर काही जण परदेशात राहतात आणि मुली लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त असतात। परंतु आता त्यातून वेळ काढून जवळजवळ 25 वर्षांनी सर्व एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। शाळेतील गोड आठवणी सांगू लागले तर आठवणी सांगता सांगता गप्पा, गाणी, कॉमेडी, कविता अशा मनोरंजनाने आनंद साजरा केला। त्यानंतर सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतलाय। या गेट टुगेदर कार्यामुळे 25 वर्षांनी सगळे एकत्र आल्याने खऱ्या मैत्रीची जाणीव सगळ्यांना आली आहे। यापुढे असेच एकमेकांच्या सुखात व दुःखात सगळ्यांनी सहभागी व्हायचे असे ठरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण।